देशभक्तचं भूत. आपण मरणानंतर भूत व्हायच्या ऐवजी जितेपणी भूत झालो. पण दुसऱ्या भूतासारखा आपण कुणाच्याही उरावर बसत नाही, कुणाचाही मुर्दा पाडित नाही आणि या गावात आपणाला कुणीही भीत नाही. हे असं का? असला भयंकर विचार करीत माध्या ओढ्या ओढ्यानं ओढ्याच्या उगमाकडे निघाला होता. ओढ्याच्या दुतर्फा वृक्षांनी गर्दी केली होती. आंबा, जांभूळ, करंजे, ऐन ही झाडं हातात हात घालून आणि डोकीला डोकं लावून उभी होती. उन्हाची परखरता कमी होत होती आणि पंख मोडलेल्या पाखराप्रमाणे वारा धडपडत होता. पाखरं सावली सोडून फिरकत नव्हती. समोरच्या सह्याद्री शांत भासत होता. महाद्याची नजर झाडांच्या शेंड्यावरून भरारी घेत होती. तो करंजा शोधित निघाला होता. त्याच्या पायाची बोटं थेट आकाशावर रोखली होती. तो फक्त टाचा टेकून एखाद्या जखमी खेकड्याप्रमाणे आचकत चालला होता. वनात मुसळ पडल्याप्रमाणे त्याच्या टाचा आदळत होत्या आणि वाळू चरचरत दूर पळत होती. सूर्यप्रकाशात त्याचं चकचकीत डोकं उजळलेल्या तांब्यासारखं चमकत होतं. त्याचं लठ्ठ शरीर थलथलत होतं आणि त्याच्या गुबगुबीत पसरत्या चेहऱ्यावर त्याचं नाक संपूर्ण पालथं पडलं होतं. त्याचे फासुळीसारखे दात बाहेर झेपावत होते. त्यानं फक्त एक लंगोटी लावली होती व खांद्यावर एक पोतं घेतलं होतं. त्याच्या हातात एक वळकटीचा छकटा होता. या भयंकर अवतारामुळे त्याची स्वतः भूत असल्याबद्दल खात्री झाली होती आणि गावकरी तर त्याला जन्मापासून भूत म्हणत होते. माणसाच्या पोटी आलेलं भूत, महाद्या भूत, पांगळ भूत अशी कितीतरी नावं त्याला लाभली होती. तो ज्या दिवशी जन्मला त्या दिवशीच त्यानं गावात दंगल उडवून दिली होती. त्यावेळी डोक्यावर टाळूचा गोंडा जबड्यात 32 दात घेऊनच आईच्या पोटातून बाहेर आला आणि रडण्याऐवजी हसत सुटला. त्याचा रुबाब पाहून सुईनीलाही रडू कोसळलं. तिनं किंकाळीच फोडली. भूत भूत म्हणून ती ओरडली. हा हा म्हणता लोक जमले. आयाबायांनी दारात गर्दी केली. दुरून भूत पाहिलं आणि पळ काढला. त्यांच्या बापानं त्याचं नाव महादेव असं ठेवलं, पण लोकांनी महाद्या करून पुढं भूत जोडून त्याचा महाद्या भूत केला आणि तेच पुढं रूढ झालं. पुढं महाद्याची आई मेली, बाप मेला आणि त्याच्या भूत या नावाला मजबूती मिळाली. आज त्याला 25 वर्ष पूर्ण झाली होती. तो पाय फेंगडे असूनही केवळ हातावर जगत होता. तो ओढ्याच्या करंज्या पाडून त्या विकून पोट भरीत होता. तो गावात आला की पोरं पळून जात. रडती पोरं त्याचं नाव ऐकून हसू लागत आणि तरुण पोरी तर त्याच्या वाऱ्यालाही ठरत नसत. परंतु महाद्याला त्याचं काहीच वाटत नसे. फक्त पोरींची वागणूक त्याला पसंत नव्हती. त्याचं पळणं बगल देणं त्याला मान्य नव्हतं. त्यांनी आपल्याजवळ बसावं, तासनतास बसावं, लोकांनी आपणाला भ्यावं, आपल्या हुकमात वागावं असं त्याला वाटे आणि तोच विचार तो करी. सुंदरता आणि श्रीमंती त्याच्यापासून दूर होती आणि तो त्यांचा हेवा करीत होता, द्वेष करीत होता. परंतु गावकरी त्याला कधीच पाठमोरे होत नसत. जो तो त्याची विचारपूस करी. सहज भेटताच शेतकरी विचारी, महाद्या भाकरी खाल्लीस का? पण तो सहसा कुणाच्याही घरी जात नसे. गावचा धनिक सावकार अण्णा थोरात त्यांच्या वसरीत बसून जे मिळेल ते खाऊन तो राहत असे. या धनिकाच्या कृपेवरच तो जगत होता. मात्र अलीकडेच त्याची फार ओढाताण व्हायला लागली होती. कारण 42ची लढाई त्याच्या भोवती सुरू झाली होती आणि थोरात एकाएकी बेपत्ता झाला होता. कुणी म्हणत तो स्वराज्याची लढाई लढायला गेलाय, कुणी म्हणत अरे कसली स्वराज्याची लढाई आणि कसलं काय, स्वराज्याच्या नावानं झालंय घरच्या म्हातारीचा काळ, लढाई खरी लढतोस रामू महारुगडा, नाहीतर ह्यो येडा. आजही तो विचारमग्नपणानं करंजा शोधित फिरत होता. तो एकाएक झाडाखाली थांबला. या झाडावरून किती करंजा निघतील याचा त्यानं अंदाज केला आणि खांद्यावरचं पोतं दूर भिरकावून दिलं. हातातील छकट्यानं झाड झोडपून काढलं, पण शेंड्यावर पुष्कळ करंजा शिल्लक दिसल्या. त्यानं पुन्हा विचार केला. मग लंगोटी नीट केली आणि जय बजरंग असं म्हणून झाडाच्या पायावर डोकं ठेवलं व क्षणात उठून ताडकन उडी मारली. अगदी वानराप्रमाणे तो झाडाच्या शेंड्याला गेला. 2 हातात 2 करंजी फांद्यावर धरून चेकाळलेल्या माकडाप्रमाणे त्यानं झाड हलवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात एक करंजी वळवर पडली. मग त्याला आनंद झाला आणि उंचावर लागणाऱ्या वाऱ्यानं तो हर्षभरीत झाला. त्याला गाण्याची उकळी आली. मग तो आपल्या भसाड्या आवाजात काहीतरी अचकट विचकट गाऊ लागला. त्याच्या त्या कर्कश आवाजानं त्या खोऱ्यातील शांतता भयभीत झाली. त्या निशब्द रानात त्याच्या गाण्यानं दगडफेकच केली. सावलीची पाखरं भेदरून पळायचा विचार करू लागली.
पलीकडच्या विहिरीवर 2 कावळ्यांनी त्याला साथ दिली आणि क्षणात त्याचं गाणं बंद झालं. अगदी नरड दाबल्याप्रमाणे बंद झालं आणि तो त्याच्या समोरच्या सोडप्यानं त्याच्याकडे येणाऱ्या 2 इस्मानं निरखून पाहू लागला. लवकरच ते 2 इसम त्या झाडाखाली येऊन थांबले. त्या दोघांकडेही हत्यारं होती. त्यांना पाहून महाद्या माकडासारखा चुळबुळ करू लागला. खाली पाहू लागला. "ए, काय करतोस?" एकानं वर पाहत विचारलं आणि शेंड्यावरून खाली पाहत महाद्या म्हणाला, "करंजा पाडतोय." "मग खाली ये." दुसरा इसम गुरकला. महाद्या सरपटत खाली येऊन पोट चोळत उभा राहिला. हुकमाची वाट पाहू लागला. चला, त्या इस्माने हुकूम सोडला. "कुठं?" महाद्या भीत म्हणाला. "डोंगरात." एका इस्मानं खुलासा केला. "पर माझ्या करंज्या?" त्यानं पुन्हा विचारलं. "पडू दे, तकडं चल." एक जण खेकसला. "अगा, पर कुठं?" तो रडकुंडीला येऊन म्हणाला. "तुला देशभक्तांनी बोलावलं." एक जण म्हणाला. देशभक्तचं नाव ऐकताच तो चेकाळला. त्यानं आनंदून प्रश्न केला, "कंच्या देशभक्तनं?" "देशभक्त थोरावताना." त्या इस्माने खुलासा केला आणि महाद्यानं उडीच मारली. पोतं झटकून खांद्यावर घेऊन छकाटा उचलून तो चालू लागला. एखादी बैलगाडी आडरानात शिरावी तसा तो धडपडत बेभान होऊन पळू लागला. तो तिघे ओढ्यातून निघून माळाला लागले तेव्हा महाद्यानं हळूच विचारलं, "देशभक्त महारुगडा कुठं आहे?" "लांब खुंदलापूरच्या डोंगरात." "म्हणजे देशभक्त थोरावत आणि देशभक्त महारुगडा हे एका जागी नाहीती तर?" महाद्यानं चिंता व्यक्त करीत प्रश्न केला, पण त्याला उत्तरच मिळाली नाही. तो त्या 2 इसमाबरोबर त्या गर्द झाडीत गडप झाला. एकाएकी महाद्या नाहीसा झाला आणि गावात सर्व लोक हळहळले. कोण म्हणाले तो मेला, कोण म्हणाले तो विहिरीत पडला, काहींना वाटलं कुठंतरी गेला असेल, येईल, पण त्यांचे ते सारे कयास चुकीचे ठरले. महाद्या आला नाही. महाद्याला जाऊन 9वा महिना सुरू झाला होता. रानात भुसुगी लागली होती. काढणी मोडणीची हातघाई उसळली होती. सर्व शेतकरी दंग झाले होते. परंतु धरणीकंपाच्या धक्क्याप्रमाणे उभ्या गावाला जोराचा धक्का बसला. जो तो म्हणू लागला, "महाद्या आला." सूर्योदयाबरोबरच महाद्या गावात शिरला होता. त्याच्यात भलताच बदल झाला होता. त्यानं पैरण घातली होती. तो पिवळं पंजी नेसला होता. त्याच्या डाव्या खांद्यावर पोत्याऐवजी घोंगड्याची घडी होती आणि छकाट्याची जागा डबल बॅरलच्या बंदुकीनं घेतली होती. त्याच्या गुळगुळीत डोकीवर पिवळ्या रंगाचा पटका होता. त्याचा सदरा हसरा चेहरा गंभीर झाला होता. त्यामुळे तो भयंकर उग्र दिसत होता. तो बेदरकारपणे पेठेने चालत होता आणि लोक जागोजाग उभं राहून पाहत होते. तो एखाद्या मस्त हत्तीप्रमाणे सकाळी आबा महारोड्याच्या दारात येऊन दाखल झाला. तेव्हा आबा दारात म्हशीची धार काढीत होता आणि त्याच्या बनीने रेडकू धरले होते. महाद्याला पाहताच ती घरात पळाली, परंतु बनीचे ते पळणे त्याला मुळीच आवडले नाही. तो अधिकच गंभीर झाला. इतक्यात म्हशीच्या पोटाखालून आबा म्हणाला, "अरे, कसं काय महाद्या?" आबा जवळजवळ आश्चर्यानं ओरडला. पण महाद्या डोळे फिरवत म्हणाला, "मला देशभक्त महादुखान म्हणतात." हे ऐकून आबा वरमला. त्याला नवल वाटले. तो म्हणाला, "अरे, पर हायस कुठं मर्दा?" "मी डोंगरात राहतो." महाद्या गुरगुरला. "आणि करतुस र काय?" आबा लटकेच हसत बोलला आणि महाद्याने उत्तर दिले, "मी माणसं मारतो आणि जो मला भूत म्हणेल त्याच्या उरावर बसतो." त्यानं बंदुकीचा खांदा बदलला. त्याचे ते उत्तर आबाला बंदुकीच्या बारासारखे वाटले. तो मनात भ्याला आणि त्यालाही राग आला. त्याच्या शब्दातली परखरता, बेडरवृत्ती, घरात डोकावून पाहण्याची निर्भयता यामुळे आबा चमकला. महाद्या जुना नाही याची त्याला खात्री पटली. हा काहीतरी कुरापत काढण्यासाठी आला असावा असा अंदाज बांधून आबा घरात गेला. तोच महाद्याने सोप्यात बैठक मारली आणि आबाही फरशी कुऱ्हाड घेऊन त्याच्या पुढं जात्याचा खुंटा ताशीत बसला. आबाने कुऱ्हाड घेतलेली पाहून महाद्याने आपली बंदूक पुढे घेतली. खिशातली विडी काढून तो म्हणाला, "काय शिजतंय?" "माणूस शिजतंय." आबा त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहत उतरला. "म्हणजे तुम्ही माणसं कवापासनं खाता?" महाद्या चमकून पण उगीच हसत म्हणाला. "तू माणसं मारायला लागल्यापासनं." आबा अंकुचित डोळे करून चटकन उत्तर दिले. "बरं, वाईची इस्तू द्या." महाद्या म्हणाला. "इस्तू नाही." आबा कुऱ्हाडीची धार अंगठ्याने चाचपीत उत्तरला. "मग मोहर?" "ह्यो धूर कसला?" महाद्यानं प्रश्न केला. "राखचा." आबा म्हणाला. "असं आडव्यात का शिरता?" महाद्या चिडून म्हणाला. "तू आडवा बोलतोस म्हणून." आबा उतरला आणि त्याने एकाच दणक्यात हातातला खुंटा तोडून टाकला. "मग योक सांगावा आहे का?" महाद्या भितरून बोलू लागला. "औदापासनं तुम्ही थोरवताची जमीन करायची, म्हणजे नांगरट, कुळवट, पेरणी सारं करायचं आणि सुगीला पीक वाड्यात पोहोचवायचं." मी निघालो. तो चटकन अंगणात आला. तोच आबा ओरडला, "ए देशभक्त,
त्या थोरवताला सांग म्हणावं मी काय मेल्या आईचं दूध प्यालो नाही, आपल्या जमिनीचा लिलाव कर म्हणावं. हे ऐकून महाद्या 2 पावलं पुढं आला आणि डोळे वटारून म्हणाला, मग आपल्या घरादाराचा लिलाव बघाय तयार हो, तुला दावतो मी माझ्या महादुखानाचा मेघसू. असे म्हणून तो गरकन मागं फिरला आणि रागाने चालू लागला. जवळजवळ धावतच तो आडाला झाला. महाद्या गेल्यानंतर बाचा ऐकत उभे असलेले लोक बोलू लागले. त्या सर्वांना महाद्याच्या वर्तनाचे नवल वाटले. तो इतका शिरजोर कसा झाला याचाच ते सर्व लोक विचार करीत होते. गर्दीत उभा असलेला संतू चांभार बोलला, आज पातूर महाद्या माणसाच्या पोटाला आल्यालं भूत होतं, पण आता तो भूताच्या पोटाला गेलेलं भूत आहे. पर मग या भूताचा धरबंद कसा करायचा? गंगू भोसला एका दगडाच्या खिळ्यावर चढून मोठ्याने म्हणाला आणि नायकवाड्याने डिरकी फोडली. चला बघू मग गहू तवा पोळ्या. सर्व लोक घरोघर गेले. प्रत्येकाला महाद्याच्या त्या बेडरपणाचे कोडे पडले आणि दुसऱ्याच दिवशी आबा महारुगडा एकाएकी बेपत्ता झाला. उभा गाव त्याला शोधण्यासाठी रानोमाळ धावत सुटला. त्यांनी सारे शिवार पालते घातले, पण आबाचा पत्ता लागला नाही. आबाची बायको टकरा घेऊ लागली, बनी रडू लागली. पोराबाळ्यांनी सोप्यात आक्रोश मांडला. सर्व लोक जमवून त्यांना धीर देऊ लागले आणि महाद्यानेच आबाचा खून केल्याबद्दल त्यांची खात्री पटली. आणि महारुड्याच्या आबाचे पायतान सोप्यात पडलेले पाहून पुन्हा लोकांना आश्चर्याचा चमत्कार वाटला. त्यांच्या कयास बरोबर ठरला. आबा गेला, आता पुढं काय होणार याचा जो तो विचार करू लागला. गावावर महाद्याची भलतीच दहशत बसली. 4थ्या दिवशी भिवा जाधव भाकरी खाऊन रानात जाण्याचा विचार करीत सोप्यात बसला होता. तो डोळे झाकून दात टोकरीत होता. तोच अचानक महाद्या आला. त्याला पाहून भिवाच्या काळजाचं पाणीच झाले. त्याने घाबरून विचारलं, काय येणं केलं महादबा? महाद्या सरळ बसत म्हणाला, उगाचच आलो होतो. तो घरात चौकस दृष्टीनं पाहू लागला आणि भिवाच्या घरात पोरांची एकच गडबड झाली. भिवाच्या सोप्यात महाद्या आल्याची बातमी लागून आळीतल्या लोकांनी जागोजाग डोंगे केले आणि कानात जीव आणून ऐकू लागले. महाद्या पुन्हा म्हणाला, तुमची हौसी कुठं दिसना. गेली नांदाया दात टोकरायचं काटूक दूर फेकत भिवा उतरला. बरं त्यो आबा म्हणून कुठं गेला, खरं काय? महाद्या भिवाकडं रोखून पाहत बोलला, खरंच गेला कुठं? भिवा फुटफुटला. म्हणून त्याचं पायताना आलं, मग तो कुठं जावा? महाद्यानं गंभीर मुद्रा करून प्रश्न केला. देवाला डोळे भिवानं आढ्याकडे दृष्टी फेकून देवावर भार घातला आणि रानात निघायची घाई सुरू केली. ती पाहून महाद्या म्हणाला, कुठं निघाला? रानात. भिवा उठून उभा राहिला. योग सांगावा हाय, गुरकून पाहत बोलला. कुणाचा? भिवा पुन्हा खाली बसला. थोरवताचा. महाद्या म्हणाला, तुम्ही थोरवताची जमीन औंदा केली पाहिजे का म्हणून? भिवा भीत उद्गारला. त्याच्या मागं सरकार लागलंय म्हणून. महाद्याने खुलासा केला आणि भिवा समोरच्या 2 बैलाकडे पाहत म्हणाला, मी 2 हातचा हाय, मला नाही झेपणार. पर ह्यो दांड गावा का? भिवा वैतागल्या स्वरात म्हणाला. तो कावरा झाला आणि महाद्या उठून उभा राहत म्हणाला, उद्यापासनं काम सुरू करा, जातो मी. अहो माझ्या लंगोटीला ठिगळ लावायला जमना आणि मी थोरवताच्या आभाळाला दावं कसं लावू? भिवाने प्रश्न केला. तो मला ठाव नाही असे म्हणून महादू चालू लागला. महाद्या निघून गेला आणि भिवाच्या घरात गोंधळ सुरू झाला. पोरबाळ घाबरली. तोच दूर उभे असलेले लोक सोप्यात आले. त्यांनी सर्व काही समजून घेतले आणि भिवाला धीर दिला. काय करतोस बघू? अशा गुरमीत तरणी पोरं तयार झाली. भिवाही इरेला पडला. थोरवत सावकार म्हणजे काय असा लागून गेलाय. त्याच्याजवळ बंदूक आहे आणि इतरांच्या हातात काय बांगड्या आहेत? कुणीशे म्हणाले. अरे आमच्या रामू महारुगड्याचा कचका अजून पाहिला नाही म्हणावा. दुसरा म्हणाला, रामू महारुगडा आव त्यालाच बोलवा. सगळ्यांनी एकच गलका केला. पण रामू येण्यापूर्वी किंवा त्याने काही करण्यापूर्वीच एक दिवस बातमी आली की रानात गेलेला भिवा आलाच नाही. पुन्हा काही लोक 10 दिशा पळत सुटले. त्याने सारा शिवार चाळला पण भिवाचा पत्ताच लागला नाही. सांजला भिवाची बायको भिवाला शोधून आली आणि चावडीवर तिनं मोठी बॉम्ब ठोकली. ती ऐकून सर्व लोक चावडीवर जमले. एकच गर्दी झाली. गंगू भोसला म्हणाला, आता ओरडून काय फायदा? हे ऐकून तिने डोळे पुसले, पण मोठ्याने ओरडून ती म्हणाली, पण ह्या माणसं खाणाऱ्या भूताचा बंदोबस्त होणार आहे का नाही? बंदोबस्त तर झालाच पाहिजे. संतू चांभार खिन्न होऊन म्हणाला. पण नाईकवाडा म्हणत होता, गहू तवा पोळ्या. पर मी म्हणतो आता पोळ्यांची येळ आली का नाही का? पार या गावचा निष्णावा झाल्यावर पोळ्या करणार. खरं आहे. वताऱ्याने चांभाराला साथ दिली आणि भोसला म्हणाला, आता येळ गमवू नका. रामूला बोलवा, या भूताला त्योच बाटलीत भरील. आता प्रत्येकाच्या डोळ्यापुढं रामूची मूर्ती दिसू लागली. काळी सावळी दणकट करारी थोरातांच्या मानाने रामू म्हणजे
पोरसवदाचं पण गावचा तो लाडका होता. थोराताची 56 कुलगडी, पण रामूचे त्याच्याबद्दल वावगा शब्द काढण्याची कोणाची छाती नव्हती. थोराताला सुद्धा तो त्यामुळे थोडा जडच झाला होता. आणि आता तर 42चं बंड सुरू झाल्यापासून दोघांच्या 2 वाटा झाल्या होत्या. थोराताची देशभक्ती म्हणजे काय ते सर्वांना माहीत झाले होते, आणि रामूचीही जिल्ह्यातील साऱ्या घडामोडी गावच्या तरण्या पोरांना समजत. एकत्र जमून ते मोठमोठे मनसुबे रचित. आजही असेच करावे असे वाटण्याजोगा प्रसंग होता. साऱ्या गावकऱ्यांनाच वाटायला लागले की हे काम रामूच करील, आणि प्रत्येकाच्या डोळ्यापुढे रामू महारुगडा दिसू लागला. आता फक्त तोच काही करू शकतो असे सर्वांना वाटले. वतारी एकदम उठून म्हणाला, हे काम रामूच करील. अरे रामूला गाठायचा कुठं, नाईकोडा म्हणाला. आणि आबाचा पोरगा म्हणाला, रामू खुंदालपूरच्या डोंगरात आहे. सर्वांना आनंद झाला. लगेच त्याच ठिकाणी 4 गडी निवडून त्यांना खुंदालपूरच्या डोंगराकडे पाठवण्यात आले. आणि वळवाच्या पावसाची वाट पाहावी तसा गाव रामू महारुगड्याची वाट पाहत बसला. आज ना उद्या तो या बगलेवर येऊन महाद्याचा बंदोबस्त करणार, या आशेमुळे सर्वांना हायसे वाटले. रामूच्या कानावर महाद्याची पुंडाईचा तक्रार घालून 8वा दिवस उगवत होता. झुंजरकाचा मलमली पडदा अजून गावाच्या अंगावर कायम होता. कोंबड्यांनी सूर्योदयाचा जय जयकार आरंभला होता. शेतकऱ्यांनी गुरं सोडली होती. स्त्रिया घागरी घेऊन पानवट्याकडे निघाल्या होत्या. इतक्यात वावटळीप्रमाणे एक बातमी गावात शिरली आणि सारा गाव थरथराला. रिकाम्या घागरी घेऊन बाया धावत आल्या आणि त्यांनीच ती बातमी आणली की महाद्या पानवट्याला निजला आहे. मग काही शेतकरी जमून तिकडे गेले. त्यांनी चौकशी केली आणि